हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं दीपालीज कुक स्टुडिओमध्ये। चला आज आपण छान अशी गणपती बाप्पांसाठी स्पेशल अशी बोर्नविटा बिस्किटचे मोदक बनवूया। त्यासाठी बघा इथं मी 2 पॅकेट बोर्नविटा बिस्किट घेतलेले आहेत। हे इथे दूध घेतलेलं आहे नॉर्मल टेम्परेचरचं आणि काजू बदाम घेतलेले आहेत। आता बिस्किट आपल्याला असे कट करायचे, असे हाताने मोडून घ्यायचे, असे सर्व मोडून घेऊया आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण हे बारीक करून घेऊया। इथे बिस्किट बघा आपण असे मोडून घेतलेले आहेत हाताने। क्रीम सकटच आपण हे तोडलेले आहेत। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही क्रीम सुद्धा वेगळं करून बनवू शकता। आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया। बदाम घेतलेले आहेत ते सुद्धा घालू। आता ह्याची चांगली पावडर करून घेऊया आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये। इथे बघा मी हे छान असं मिक्सरवरती बारीक करून घेतलं। मस्त अशी याची पावडर आपण तयार करून घेतली बघा। आता ही आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। या भांड्यामध्ये आपण पावडर काढून घेऊ बिस्किटची। एकदम मस्त असे मोदक तयार होतात। ही सर्व बिस्किटाची पावडर करून घेतली आणि काढून घेतली। आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं दूध टाकायचं आणि हे मिश्रण असं छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे। तर आता आपण यामध्ये दूध घालूया, लागेल तसं दूध घालून हे मळून घेऊया। एकदम पातळ पण नाही करायचं, थोडं थोडं टाकायचं। आता हे आपण मळून घेऊ चांगलं। हा गोळा तयार करून घेतला। बिस्किटची जी पावडर आपण बनवली होती त्याचा। तुम्ही क्रीम जर वेगळी केली बिस्किटाची तर काय करायचं, पावडर करताना आपल्याला यामध्ये थोडी साखर घालायची आणि जर बिस्किट डायरेक्ट वापरणार असेल तर अशा पद्धतीने नक्की करा। एकदम मस्त आणि काहीतरी वेगळं छान असे मोदक आपले गणपती बाप्पासाठी तयार होतात। चला आता मस्त असे मोदक आपण साच्यामध्ये तयार करून घेऊया। इथे मोदकाचा साचा घेतलेला आहे। याच्या आतमध्ये आपल्याला असं तूप लावून घ्यायचं दोन्ही साइडने। छान असं तूप लावूया। इथे बघा या साच्यामध्ये छान मी तूप लावलं। आता आपण जे थोडेसे ड्रायफ्रूट आहे ते घालूया असे आतमध्ये आणि जे पीठ आपण मोदक बनवण्यासाठी तयार करून घेतलं ते ठेवूया। असं ठेवून घ्यायचं बघा मैत्रिणींनो। एकदम मस्त व सिंपल सोपी रेसिपी आहे। असं प्रेस करायचं। इथे बघा छान असे मोदक मी बनवून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता किती छान असे आपले बिस्किटापासून मस्त चॉकलेट मोदक आपले तयार झालेले आहेत। एकदम सिंपल सोपी अशी ही मोदकाची रेसिपी आहे। नक्की मैत्रिणींनो तुम्ही पण अशा पद्धतीने आपल्या लाडक्या बाप्पासाठी नक्की मोदक करून पहा। माझी मोदकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे पण मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपालीज कुक स्टुडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।